एका दूध आणि पाणी यांच्या 600 मिली मिश्रणामध्ये त्यांचे प्रमाण 3:2 आहे, तर त्यांचे प्रमाण 6:5 होण्यासाठी त्यामध्ये किती मिली पाणी टाकावे लागेल? अशा टाईपचा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. कसं सोडवायचं बघा सोप्या पद्धतीने. दूध आणि पाणी यांचे 600 मिली दिले, ह्याच्यामध्ये दूध पण आहे आणि पाणी पण आहे. टोटल मिश्रण किती? 600 मिली आणि त्यांचे प्रमाण दिले 3:2. आणि सगळे सुरुवातीला काय करायचं, दूध आणि पाणीचे सेपरेट किती मिली ती काढून घ्यायचं सगळे सुरुवातीला. मग इकडे साईडला घेऊ आपण 600. ह्या दोघांचं दुधाचं आणि पाण्याचं प्रमाण किती दिलं? 3:2. ह्यांच्या दोघांची बेरीज करायची. 3 आणि 2 5. 5 ने ह्याला भाग द्यायचा. 5 1 5. 6 मधून 5 गेले, खाली राहिली 1. इथं झाली 10. 5 2 10. 1 ची किंमत आली 120. दुधाचं प्रमाण किती? 3. मग 120 न 3 ला भाग द्यायचा, गुणायचं. 12 त्रिक 36. 360. आणि पाण्याचं प्रमाण किती? 2. 120 न 2 ला गुणायचं. 12 2 24. 240 आलं पाणी. वरून लिहून घ्यायचं दूध बरोबर पाणी. आपल्याला काय म्हणलंय, त्यामध्ये किती मिली पाणी टाकावे लागेल? दूध म्हणलंय का टाकावे लागेल? नाही, आपल्याला पाणी विचारलंय किती लिटर पाणी टाकावे लागेल. मग पाण्यामध्ये x लिटर पाणी टाकावे लागेल. मग त्यांचे प्रमाण किती होईल? 6:5. दुधाच्या खाली 6 लिहायचं, पाण्याच्या खाली 5 लिहायचं. आता ह्यांचा करायचा तिरकस गुणाकार. 360चा गुणाकार 5 सोबत करायचा आणि 240 प्लस 1 चा गुणाकार 6 सोबत करायचा. सुरुवातीला आपण 360चा गुणाकार 5 सोबत करू. या 5 नंतर शून्यला गुणलं, 5 0 0. 6 पंचे 30 ला शून्याचा हातचे आले 3. 5 त्रिक 15 आणि 3 18 बरोबर. आता ह्या 6 न 240 ला गुणू. 6 0 0. 6 चोक 24 ला 4चा हातचे आले 2. 6 दोरी 12 आणि 2 14 प्लस 6 न x ला गुणायचं 6x. आता ह्या पलीकडे 1440 आहे, ते अलीकडे आणायचे. 1800 प्लस मध्ये 1440 अलीकडे आणले की मायनस होणार बरोबर 6x. आता ह्यांची वजाबाकी करून घ्यायची. इकडे साईडला करून घेऊ आपण. 1800 मधून 1440 वजा करायचे. 0 0तून 4 जात नाहीत म्हणून इथला एक इथं घेतला. 10 तून 4 गेले, खाली राहिले 6. इथं झाली 5. 8 मधून 5 गेले, खाली राहिले 3. 1 मधून गेलं, खाली राहिले 0. 6x बरोबर 360. x बरोबर 6 6 36. x ची किंमत किती आली? 60. म्हणजे त्याच्यामध्ये 60 मिली पाणी टाकावं लागेल. तर त्यांचे प्रमाण 6:5 प्रमाण होण्यासाठी त्याच्यामध्ये 60 मिली पाणी टाकावे लागेल. ऑप्शन क्रमांक 3.